माझं आयुष्य सुरू झालं एका लढाईने. जन्म झाला आणि महिन्याभरातच वडील गेले. आईने जमेल ते केलं, काकाने आधार दिला, पण ग्रामीण भागात कुटुंब चालवणं म्हणजे रोजचा संघर्ष. शेतकऱ्यांचं आयुष्य म्हणजे दुष्काळ, आर्थिक संकट, कर्जाचा भार. ही लढाई कधी थांबतच नाही हो. शिकणं आणि जगणं ह्या दोन्ही लढायांमध्ये अडकलो होतो. नोकरीसाठी अर्ज केले पण मागे पडलो. प्रश्न एकच होता, शिक्षण घेतलं तरी संघर्ष का संपत नाही. आणि सर्वात मोठा प्रश्न, हे बदलायचं असेल तर सुरुवात कुठून करायची. भारतात दरवर्षी सुमारे 90 लाख तरुण ग्रॅज्युएट होतात, पण त्यापैकी बरेचसे अजूनही अनएम्प्लॉईड राहतात. फक्त 4.5% लोकांकडे फॉर्मल स्किल ट्रेनिंग आहे आणि सुमारे 45% शिक्षित तरुणांना जॉब मिळत नाही. कारण आपली सिस्टीम मार्क्सवर फोकस करते, माइंडसेट आणि रिअल वर्ल्ड स्किल्सवर नाही. वी आर स्टिल टीचिंग थिअरी अँड नॉट रियालिटी. बेरोजगारी हा प्रश्न सगळीकडे आहे, पण ग्रामीण भागात त्याचं स्वरूप मात्र खूप वेगळं आहे. इथं फक्त नोकऱ्या नाही असं नाही, इथे नोकरी मिळवण्यासाठी लागणारी साधनं, दिशा आणि सपोर्ट सिस्टीम्सच उपलब्ध नाही. आपण सगळीकडे स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट, इनोव्हेशन यावर चर्चा करत असतो, पण त्या गोष्टी प्रत्यक्ष ग्रामीण तरुणांपर्यंत पोहोचतायत का हे फार कमी लोक विचारतात. आजही गावाकडे विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स नाही, रेलेव्हंट मेंटॉरशिप नाही आणि नोकरींसाठी लागणाऱ्या स्किल एक्सपोजर सुद्धा नाही. माऊली सारखे कित्येक मुलं गावाकडून शहरात येतात फक्त एक चान्स मिळावा म्हणून. माऊली represents the youth who are constantly asked to prove themselves in a system that never included them to begin with. गावाकडलं लहानपणे खरं तर निसर्गाच्या सानिध्यात होत असतं. कारण निसर्गाच्या सानिध्यात बागडणं, खेळणं, पोहणं असेल ते खरंच एक अनुभवण्यासाठी एक वेगळी प्रचिती असते. त्यातून आपण भरपूर गोष्टी अनुभवतो. आणि गावाकडे कसं राहतं, शाळेतले मित्र असतात, त्यांच्याबरोबर पोहायला जाणं, त्यांच्याबरोबर सूरपारंब्या खेळणं, या भरपूर गोष्टी असतात की त्यातून आपण आनंद घेत असतोय. आणि ते बालपण एका शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातलं एक वेगळं असतं. भरपूर काही त्यातून आनंद मिळत असतोय. आणि खरं म्हणलं तर त्या बालपणामध्ये माझ्या बाबतीत एक छोटीशी वाईट गोष्ट घडली की मी लहान असतानाच माझे वडील वारले. त्या बालपणामुळं मला बऱ्याच वेळा कधी मामांच्या गावाला जायला लागलं. कारण मी लहान असताना कधी काकांच्या घरी, कधी मामांच्या घरी, असं कंटिन्युअसली तो माझा जाणं येणं असायचं. त्याच्यामुळं दोन्ही साईडला मित्र. मग लहानपणात ही गोष्ट मला समजत नव्हती की म्हणजे आपले वडील वारलेत, आपली काय परिस्थिती आहे हे समजत नव्हतं. कारण ते लहानपण होतं. लहान मुलं हे म्हणजे त्याला काहीच कळत नसतं. तर त्यावेळेसची माझी सिच्युएशन होती. पण जसं हळूहळू आपण मोठं होत गेलो तर ह्या गोष्टी जाणवायला लागल्या. त्यानंतर मग शिक्षणाच्या दृष्टीने मी काकांकडे शिकायला गेलो आणि तिथून पुढं एक शिक्षणाचा माझा प्रवास चालू झाला. पण काकांच्या घरी वाढत असताना आईची काही उणीव जाणवली का? नक्कीच ना, आईची उणीव नक्कीच जाणवणार. कारण आई एक आई असते. आपण कुठलाही एखादा जवळचा म्हणजे कधी आपण दुःख असेल किंवा कधी आपण सुखात असेल, ज्या गोष्टी दुसऱ्याशी नाही बोलू शकत त्या आईशी आपण मोकळेपणाने बोलू शकतो. म्हणजे मनातल्या गोष्टी आईशी बोलू शकतो. आणि त्या गोष्टी काकांशी म्हणा, जरी त्यांनी माझ्यावरती भरपूर प्रेम केलेलं आहे, त्यांनी भरपूर मला मदत केलेली आहे, पण एक आई हे एक वेगळं कनेक्ट असतं आपल्या स्वतःशी की ते आपण ते आईच्या कुशीत जाऊन ते बोलू शकतो. कोणतं एखादं दुःख असेल मनातलं, एखादी लहानपणात आता बऱ्याच गोष्टींची आवड असते लहान मुलांना की चॉकलेट हवं असतंय, कुणाला काही खावं हवं असतंय, पण ते इनडिरेक्टली आपण दुसऱ्याला नाही ना मागू शकत. शेवटी लहानपण हरवून गेलं. आणि कारण आई असणं हे खरंच गरजेचं आहे आणि त्याच्यापेक्षा वडील असणं पण गरजेचं आहे. कारण एक आधार असतो प्रत्येकाला की म्हणजे आपण ह्या आयुष्यात जगतो त्यावेळेस एक स्त्री आणि पुरुष ह्या दोन समाजामधल्या गोष्टी आहेत. आपण बघतोय की एक पुरुष असला घरात तर वेगळ्या प्रकारचं एक सपोर्ट मिळत असतो, पण लेडीज असलं की थोडं जरा अनसपोर्टेबल वाटतं. पण माझ्या आईने ते हिमतीनं मला करून दाखवलं. आणि काकांच्या घरी मला नक्कीच थोडी उणीव जाणवलीच, कारण एक प्रेम आईचं जाणवलं, पण ते काकांनी मला भरून काढलं त्यातून. कधी त्याची जाणीव होऊन दिली नाही, कारण दोन्ही गोष्टी त्यांनी त्या बॅलन्स ठेवल्या. कधी परिस्थितीमुळे
आपल्याला आपलं मन मारावं लागतंय, अशा काही गोष्टी घडल्या का तुझ्यासोबत? परिस्थिती नेमकी काय असते मला कळेल का तुमच्याकडून? परिस्थिती म्हणजे आपल्यासमोर काही गोष्टी असतील आणि इच्छा असेल, जसं तू बोला मला चॉकलेट घ्यायची आहे किंवा मला हे करायचं आहे. कित्येक तरुण मी ग्रामीण भागातले बघितलेत की आय थिंक 60% असतील ते, हो ज्यांना आपले पॅशन, आपलं जे स्वतःसाठी करिअरमध्ये करायचे ते मन मारून त्यांना एक वेगळी शोध स्वतःची करावी लागते किंवा एक वेगळी गोष्ट शोधावी लागते. बरोबर, तुमचं म्हणणं अगदी खरोखर आहे, पण आमच्यासाठी तो ऑप्शनच नसतोय. कारण आम्ही परिस्थितीशी सगळं तिथपर्यंत आलेलो असतोय. दुष्काळ असेल, शेतकरी, आता सगळ्यांना माहिती शेतकऱ्याची अवस्था काय आहे. पिकवलं तर त्याला भाव मिळत नाही आणि भाव मिळाला तर दुसऱ्या साईडला त्याचे पैसे जातात. कुठं काही म्हणजे आरोग्याच्या रिलेटेड घरातल्या अडचणी निर्माण होतात. मग अचानकपणे हे जे उत्पन्न आलेलं असतं तिथं जातं. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळे आम्हाला हा ऑप्शन ठेवावाच लागत नाही की मला चॉकलेट हवं, मला कपडे हवे, मला फिरायला जायचं आहे. हे ऑप्शन आमच्यासाठी नाहीच. त्याच्यामुळं परिस्थितीशी जुळवून घेताना आम्हाला ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींबरोबर पुढं जायचं आणि त्याच गोष्टी आपल्यासाठी योग्य आहेत असं ठरवून तो प्रवास चालू ठेवायचा, हे मनात घेऊन आम्ही चालतो. म्हणजे तुला असं वाटतं का की संघर्ष आपला रोजचा मित्र आणि सहजपणे जी गोष्ट मिळणार आहे त्याच्यावर आश्चर्य? बरोबर, कारण प्रत्येक जणाला जसा मित्र असतो तसा आमच्यासाठी संघर्ष हाच आमचा मित्र आहे. त्याच्यामुळे तुझा काही अनुभव असा आहे का की जो तू शेअर करू शकतील? कारण मी जेव्हा ग्रामीण भागात वाढत होते तेव्हा पण माझ्या सोबतच्या मैत्रिणी एका शेतकरी कुटुंबातल्या होत्या. बरोबर, तर जरी त्या म्हणत नसतील तरी ते जाणवायचं की त्यांना काही गोष्टींची इच्छा आहे, काय करायचं आहे आणि ते नाही बोलू शकत किंवा कारण परिस्थिती त्यांना ते बोलू नाही देत. तुझं काही असं होतं? लहानपणाची माझी एक तुम्हाला मी गोष्ट सांगेल की मी 4थी इयत्तेत असताना महाबळेश्वरसाठी सहल जाणार होती आणि त्याला 60 रुपये फी होती आणि ते 60 रुपये फीसाठी मी घरच्यांना बोललो की मला माझे मित्र जाणार आहेत, मला सहलीला जायचं आहे. पण त्यावेळेस अशी परिस्थिती होती की भरपूर अडचणी होत्या. म्हणजे घरात माझ्याबरोबरच माझे बाकीचे मोठे भाऊ शिकत होते आणि त्यांच्या पण शिक्षणाचा खर्च होता. तर तो खर्च नंतर माझी या सहलीला जाण्याच्या गोष्टी सगळ्या त्यात येणाऱ्या नव्हत्या, कारण तो सगळा खर्च झेपणारा नव्हता. त्यावेळेस मी लहान होतो. लहान मुलाला काय ते जाण्याचंच असते. मी रडायला लागलो, नाही मला जायचंच आहे, मला जायचंच आहे, माझ्या मित्रांबरोबर मला जायचं आहे, सहल आहे, मी पहिल्यांदा तुम्हाला काहीतरी मागतोय. पण ते सुद्धा त्यांना इच्छा होती, पण त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध ते करावं लागत होतं, कारण काय पर्यायच नव्हता. पैसे नसल्यावर ते माणूस काहीच करू शकत नाही. त्यामुळं तो पर्याय नसल्यामुळं मला त्यावेळेस महाबळेश्वरसारख्या ठिकाणी अवघी 60 रुपये फी असताना जाऊ शकलो नाही. तर हे सगळ्यात म्हणजे मला त्यावेळेस मनाला लागणारी गोष्ट होती की नक्की एवढं छोटंसं म्हणजे गोष्ट आपण मागत असेल तर घरच्यांना फक्त त्यांच्या परिस्थितीमुळे देता येत नाही. म्हणजे त्यांना इच्छा आहे पण फक्त परिस्थितीमुळे ते मला देता येत नाही. तर हा माझ्यासाठी त्यावेळेसचा एक अनुभव होता. माऊली, तुला असं कधी वाटलं का की हे जे तुझ्याबाबत घडतंय हे आयुष्य बदललं पाहिजे? नक्कीच ना, का वाटणार नाही, कारण बदललंच पाहिजे आयुष्य. कारण या सगळ्या एवढ्या संकटातून आपण समोर जातोय तर आपल्यात कोणता तर बदल घडला पाहिजे. तो आपल्यासाठी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी पण तो घडला पाहिजे. आपल्या घराचा तर तो बदल होतोच आपण बदलला, पण आपल्यामुळं आपल्या आजूबाजूचे पण लोक बदलत असतात. तर तो बदल करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तू कसं बदललं स्वतःला? मला का आयुष्य बदलावं नाही वाटणार, कारण आयुष्य तर बदललंच पाहिजे. कुटुंबासाठी म्हणा, कुटुंबाला पुढं घेऊन जाण्यासाठी म्हणा, तर ते आयुष्य बदलणं खरं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण स्वतःचं आयुष्य बदलत असतो त्यावेळेस आजूबाजूच्या पण लोकांच्या बऱ्याच त्या गोष्टी त्याच्यावर प्रभावित होतात आणि ते पण बदल असतं. म्हणून मला नक्कीच असं वाटतं की ज्यावेळेस आपण एखाद्या संकटातून जात असतोय तर त्या संकटाला सामना करण्याची ताकद आपण आपल्या ठेवावी. आणि ज्यावेळेस आपण त्या संकटाचा सामना करू त्यावेळेस नक्कीच ते संकट शून्य वाटून जातं आणि त्यावेळेस आपण त्या संकटावर विजय मिळवतो. तेव्हा असं वाटतं की आता येणारे संकट म्हणजे माझ्यासाठी काहीच नाहीत, सगळे काही शून्य आहे आणि आपण त्याला लढायला तयार आहे. तर हा मला त्यातून शिकण्याजोगा पॉईंट होतो. तू एका शेतकरी कुटुंबात वाढलेला आहे, लहानपण तुझं शेतीमध्ये गेलेलं आहे. मला नेहमी असा प्रश्न पडतो की शेती आपल्याला पुढच्या आयुष्यासाठी कशी तयार करते? नक्कीच शेती भरपूर शिकवते, कारण शेतीत लाख अडचणी असतात, त्या अडचणीतूनच शिकायला मिळतं. आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो बघा. आपण ज्यावेळी शेतकरी शेतात बियाणं पेरतो, मिनिमम तो त्या शेतीमध्ये 10 ते 20 हजार रुपयाचा खर्च करतो. ना कशाचा भरोसा इथे येईल का नाही, त्यातून उत्पन्न येईल का नाही, सगळं काही तो निसर्गाकडे ठेवून असतो किंवा निसर्गाने साथ दिली तर ते पीक येणार आहे. तर त्यातून तो कष्ट करतो, राबतो, निसर्ग त्याला साथ देतो, त्यावेळेस ते चांगलं पीक येतं आणि उत्पन्न येतं.
आणि त्या उत्पन्नातून त्याला ते यश मिळालेलं असतं. आणि कधी कधी अपयश पण येतं निसर्गामुळे किंवा बाकीच्या काही गोष्टींमुळे. मग ह्यातून असं शिकायला मिळतं की तुम्ही ज्यावेळेस एखाद्या गोष्टीवरती फोकस करताय आणि त्या रिलेटेड काम करताय, त्यात तुम्हाला अडचणी भरपूर येणार आहेत, पण तुम्ही त्या अडचणीतून पुढं जायचं आहे आणि शिकायचं आहे आणि त्या अडचणीवर मात करत यशस्वी व्हायचं आहे. कारण ही शेती आपल्याला ह्या गोष्टी अडचणीवर मात करण्यासाठी शिकवते. एक वेगळ्या अँगलनं आपण शेतीकडे बघितलं गेलं पाहिजे. मला असं वाटतं की जे शहरी भाग किंवा ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये जे तरुण आहेत, बरोबर, त्यांनी एक गोष्ट इथून ही शिकण्यासारखी आहे की जे आपल्याला अडचण जी शिकून जाते, मी नेहमी हे ऐकलेलं आहे, मी स्वतः पण अनुभवलं आहे की जी गोष्ट आपल्याला अडचण शिकून जाते ती एक सिम्प्लिसिटी किंवा एक सोय जी असते ती कधीच शिकू नाही शकत. बरोबर. आणि तीच तुझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याच्यातून हेच आत्तापर्यंत दिसत आलं आहे की आपण अडचणीला कसं सामोरे जातो आहे, त्याच्यातून प्रॉब्लेम्सला सोल्युशन्स कसे देतो आहे, ह्याच्यावरच आपलं पुढचं आयुष्य घडत जातं. आणि ते शेतकऱ्याकडून शिकण्यासारखं एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर. शेतकरी ज्या गोष्टीतून जातो, ज्या गोष्टी तो सहन करतो, ज्या गोष्टींतून तो आपल्याला जेवण देतो, आपल्यासमोर एक ताट येतं, ते त्याच्या अडचणींमधून जे त्यांनी पुढे एक भरारी घेतलेली असते त्याच्यामुळेच ते येतं. आणि ते मला आज ते दिसतंय. नक्कीच. आणि ते एक खूप मोठी इन्स्पिरेशन आहे सगळ्यांसाठीच. बरोबर. आणि दुसरा एक मला मुद्दा बोलायचा होता. आपण एक शहरी भागात म्हणतो की काही लोकांना फ्रस्ट्रेशन आहेत किंवा त्यांना ज्या गोष्टी आहेत, मेंटल हेल्थ आपण म्हणतो, नक्की काय असते ते मेंटल हेल्थ? कारण तुम्ही गावाकडे बघत असाल, ज्यावेळेस शेती बऱ्याच प्रकारे तो असं बियाणे इन्व्हेस्ट करतो, त्याला माहीत असताना काय येणार नाही, तर त्यावेळेस त्याची काय असेल माइंडसेट शेतकऱ्याचा. आपण वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे शहरी भागातल्या लोकांचा विचार केला तर त्या जो आपण माइंडसेटच्या रिलेटेड बोलतो आहे, तर त्यांना फ्रस्ट्रेशन या गोष्टी असतात. शेतकऱ्यांनी कोणत्या फ्रस्ट्रेशनमधून जायचं, त्यांनी कशाचं टेन्शन नाही घ्यायचं. त्यांच्याकडे लाखो टेन्शन आहेत, म्हणजे घरातले आहेत, शेतीचे आहेत, पण आपण हे बघितलं पाहिजे की फक्त टेन्शन हे किंवा एक म्हणजे आपण स्वतःवर एक ओझं म्हणून ठेवतो, तर ते ठेवलं नाही पाहिजे ओझं. आणि मोकळेपणाने जसं म्हणजे राहिलं पाहिजे आणि वेगवेगळ्या गोष्टींना त्याचा सामना केला पाहिजे, शिकलं पाहिजे त्यातून. कारण नवीन प्रत्येक गोष्ट काहीतरी आपल्याला शिकवत असते, त्यातून नकारात्मक गोष्टी कळतात आणि सकारात्मक गोष्टी कळतात. तर सकारात्मक आपण घेऊन निगेटिव्ह साईडला सोडून तो पॉझिटिव्ह जो विचार आहे तो घेऊन पुढं चाललं पाहिजे. मला शहरी भागातल्या लोकांना हे सांगायचं की तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीत अडकल्यात. आपण सोशल मीडियामध्ये बघितलं असेल तर सोशल मीडियात बरेच शहरी भागातली लोक म्हणण्यापेक्षा सगळेच त्यात काउंट करतील, तर ते अडकले. त्यामुळे बरेच कम्युनिकेशन असेल, घरातल्या लोकांचं एकमेकांशी कम्युनिकेशन होत नाही. तर ह्या गोष्टी आपण ग्रामीण भागातल्या लोकांकडून शिकल्या पाहिजेत. कारण काही गोष्टी अशा आहेत ग्रामीण भागातल्या की त्या त्यांना सगळे एकत्रित आणतात. तर ह्या माइंडसेट घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. मला असं वाटतं आयुष्य एकदाच मिळतं आणि ते पूर्णपणे जगण्याची अधिकार आपल्याकडेच असतो आणि तो आपण कसा जगतोय, कुठल्या पद्धतीने प्रत्येक दिवस एक प्रार्थना म्हणून मोजतोय की आपल्याला हे आयुष्य आज मिळाले, त्याच्याकडे जर बघत राहिलो तर हे आयुष्य फार सुंदर वाटेल. नक्कीच. माऊली, आपल्याला आपल्या गावाकडच्या गोष्टींचा अभिमान बाळगणं का महत्त्वाचं वाटतं? खरं म्हणलं तर आपल्या गावाकडल्या गोष्टींचा अभिमान बाळगलाच पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. पण कसं होतं, कधी कधी आपण ग्रामीण भागातून शहरी भागात जातो जॉबच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं. त्यावेळेस आपले कपडे असतील किंवा आपल्या ज्या गोष्टी असतील, चपल्या असतील, त्याच्यावरून किंवा बोलीभाषेतून भरपूर प्रमाणावर जज केलं जातं. पण मला वाटतं की आपण आपला जो नॅचरली स्वभाव आहे किंवा नॅचरली गुणधर्म आहे तो कधी सोडला नाही पाहिजे. आणि जे आपली वेशभूषा असेल, कुठलं टॅलेंट कधी त्या वेशभूषेत लपत नाही. तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवलं ना तर त्या वेशभूषेशी काहीही संबंध राहत नाही. म्हणून तुमचं टॅलेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की टॅलेंटबरोबर तुमचे गावातले जे वेशभूषा असेल किंवा तुमची बोलीभाषा असेल ते त्याच्याबरोबर दाखवली ना तर ते सगळं मॅच होऊन जातं. कोणीही तुम्हाला तिथं जज करत नाही. फक्त तुम्हाला तुमचं टॅलेंट दाखवता आलं पाहिजे आणि तुम्हाला ते व्यवस्थितपणे एक्सप्लेन करता आलं पाहिजे. मला असं वाटतंय की जेव्हा आपण शहरी भागात असतो, एक असतं की आपणच स्वतःमध्ये कॉन्फिडन्स नसतो की आपल्याला बदलायला पाहिजे किंवा कुर्ता घालायचा का नाही घालायचा का काय. जसं तू म्हणला की स्किल्स आणि आपलं टॅलेंट किंवा आपलं जे संस्कार आहेत तेच ॲट दी एंड सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. बरोबर. तुम्ही काय घालता, तुला कधी उठून इच्छा झाली की टी शर्ट घालायचं आहे किंवा तुला इच्छा झाली धोती घालायची, त्याचा आणि आपल्या संस्कारांचा, आपल्या शिक्षणाचा काही फारसा असा संबंध नसतो. आणि
जर एकत्रितपणे आपण असा विचार करायला लागलो तर ते किती अभिमानास्पद वाटेल बरोबर. की आपण एकमेकांचं कल्चर सेलिब्रेट करतो. मी जेव्हा इंटरनॅशनल कॉन्फरन्सला पण गेले होते ते आपली वेशभूषा घालून आले होते, बरोबर. मी साडी घालून गेले होते. एकमेकांचा कल्चर आपण सेलिब्रेट केला. त्याच्यापेक्षा सुंदर गोष्ट अशी कुठलीच नाही या जगात. आणि हे तरुणांनी, आजकालच्या तरुणांनी हे बाळगणं आणि ह्याला महत्त्व देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपण एका देशातून येतो ज्याच्याकडे कल्चरचा अख्खा भंडार आहे, हेरिटेजचा अख्खा भंडार आहे, आणि टॅलेंटमध्ये कोणीच काही कमी नाही आहे. बरोबर. तर एकत्रितपणे जर आलो तर कुठल्या कुठे जाऊ ना माहिले, भरपूर पुढे जाऊ. मला तुम्हाला एक उदाहरण पण द्यायला आवडेल. जसं की तुम्ही सांगितलं की इंटरनॅशनल लेवलला तुम्ही एक भारताचं प्रतिनिधित्व करत गेला, त्यावेळेस साडी परिधान केली होती. तसंच एक 100 वर्षापूर्वी स्वामी विवेकानंद वॉशिंग्टनला गेले होते. एका भगव्या म्हणजे परिधान त्यांनी केलं होतं. आणि तिथल्या लोकांना वाटायचं की हा माणूस काय बोलणार आहे, म्हणजे हा असे कपडे घालून आला, तू काय बोलणार आहे, त्याला इंग्लिश तरी येतं का किंवा त्याला बोलता येतं का. पण ते ज्यावेळेस व्यासपीठावर बोलायला गेले त्यावेळेस त्यांनी लेडीज अँड जेंटलमॅन ज्यावेळेस हा पहिला क्वेश्चन त्यांनी म्हणजे पहिलं जे सेंटेन्स बोलले तिथं त्यावेळेस सगळ्यांच्या टाळ्या वाजल्या. आणि तिथून पुढं ज्यावेळेस त्यांनी त्यांचं ते इंग्रजीमधलं भाषण सगळ्यांनी ऐकलं, म्हणजे तिथल्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातून लोक आले होती वॉशिंग्टनमध्ये, त्यावेळेस त्यांना कळलं की कुठलेही कपडे किंवा कुठलेही माणसाची देहबोली त्याचं कॅरेक्टर नाही दाखवत, त्याच्या आतलं टॅलेंट त्या माणसाला दाखवतं की तो काय आहे. कारण ते उदाहरण सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की स्वामी विवेकानंदांनी ते दाखवून दिलं की तुम्ही कपड्यावरून एखाद्याला किंवा तुमच्या देहबोलीवरून जज नाही करू शकत. बरोबर. आणि आपला करेज, कॉन्फिडन्स हा आपल्या वेशभूषा आणि आपल्या टॅलेंटनीच बरोबर पुढे जातो. हो. आता जेव्हा आपण जॉब्सबद्दल बोलतोय की कामाबद्दल, जेव्हा जॉब सिक्युअर करायला जातो तेव्हा कोणत्या अशा अडचणी येतात आणि काय गरजेचं आहे की ते जॉब पलीकडे जाऊन केलं पाहिजे? खरं म्हणलं तर आता ग्रामीण भागातून तुम्ही शिक्षण घेऊन जाताना त्यावेळेस भरपूर अडचणी येत असतात तरुणांना. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे आता सध्याच्या घडीला कम्युनिकेशन स्किल. तुम्ही ज्यावेळेस कोणत्याही नोकरीसाठी अप्लाय करता त्यावेळेस तुमचा इंटरव्ह्यू तर होतोच, आणि त्या ठिकाणी सगळ्यात सुरुवातीला तुमचं कम्युनिकेशन स्किल बघितलं जातं. आणि माझा अनुभव सांगायचा झाला तर मी ज्यावेळेस ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि बऱ्याच ठिकाणी नोकरीला अप्लाय करत होतो, पण कुठूनच म्हणजे मला त्यावेळेस एवढं नॉलेज नव्हतं की बाबा आपण ह्या प्रकारे त्यांना एक्सप्लेन म्हणजे ते पाठवू शकू की जे CV वगैरे आपण शेअर करतो. तर त्यावेळेस ते मला माहिती नव्हतं. भरपूर ठिकाणी अप्लाय केला पण कुठूनच काही रिप्लाय येत नव्हता. म्हणजे नोकरी मिळवणं पण त्या काळात मुश्किल होत होतं आणि त्यावेळेस गरज पण तेवढीच होती नोकरीची. पण ह्या आपल्या ज्या गोष्टी आपल्याकडे कमतरता आहेत, तर त्यावेळेस एक एज्युकेशनमध्ये ज्या गोष्टी हव्या होत्या की तुम्हाला बाबा ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करताय एखाद्या नोकरीसाठी तर तुम्हाला काय काय गोष्टी गरजेच्या आहेत, तर या शिक्षणात आपल्याला शिकवल्याच जात नाहीत. खरं म्हणलं तर ते शिकवलं गेलं पाहिजे विद्यार्थ्यांना सुरुवातीला की तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या फर्ममध्ये तुम्ही अप्लाय करताय तर तुम्ही कशा प्रकारे तिथं जाल, कशा प्रकारे तुम्ही त्यांना अप्रोच कराल किंवा मेल वगैरे जे आपण करतो ते कशा प्रकारे कराल, तर हे शिकवलंच जात नाही. मग त्यामुळे आम्ही तिथं मागे पडतो आणि त्यामुळे बऱ्याच संधी आमच्या हातातून निघून जातात. टॅलेंट असलं तरी ते आम्हाला तिथं दाखवता येत नाही आणि त्या संध्या म्हणजे हातातून आमच्या निघून जातात. तर सगळ्यात महत्त्वाचं की त्या ठिकाणी स्वतःचं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप केलं गेलं पाहिजे. आणि तुम्ही ज्यावेळेस CV शेअर करताय तर त्यावेळेस तुमचं ते त्यात दिसलं पाहिजे कम्युनिकेशन स्किल, आणि त्यांना पण तशी वाटलं पाहिजे की हा कॅन्डिडेट आहे आपल्यासाठी योग्य आहे. तर हे स्किल शिकणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं. जॉबच्या रिलेटेड आपण विचार करतो तुझ्या आयुष्यात तुला सगळ्यात अडचणीचा काळ तिथेच आलेला? हो, सगळ्यात मला अडचणीचा काळ तोच आला होता. कारण मला त्या काळात म्हणजे ग्रामीण भागात इंग्रजी शिकवले जातं पण एवढं हे प्रमाणात नाही की फ्लुएंटली आपण बोलू शकू किंवा नाही का ते सगळं एक्सप्लेन करू शकू इंग्लिशमध्ये. हेल्पलेस वाटलं कधी? नक्कीच ना. कारण आपल्या पुढं काही लोकांना माहिती नाही, ते वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन करतात, पण आपल्याला ते माहिती आहे जे त्याचा रूट कॉज काय आहे, नॉलेज आहे, पण ते एक्सप्लेन करता येत नाही का, तर तो लँग्वेज बॅरियर होता आमच्यासाठी त्यावेळेस. तो सगळ्यात प्रॉब्लेम ठरला की आपल्याला येत नाही, फक्त ते आपल्याला एक्सप्लेन का करता येत नाही कारण आपल्याला ती लँग्वेज येत नाही. तर त्या लँग्वेजमुळं तिथपर्यंत आपल्याला जाता येत नाही. म्हणून मग ह्या गोष्टी बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी आम्हाला म्हणजे धोकादायकच म्हणता येईल, कारण ते धोकाचा होता की ती ऑपॉर्च्युनिटी आपल्यापासून लांब जात होती. मला असं वाटतं की आता AIच्या आणि सोशल मीडियाच्या काळामध्ये जे शहरी भागांच्या मुलांनी आणि ग्रामीण भागांच्या मुलांनी जे केलं पाहिजे, मी का बोलतेय कारण एक गेले 8 वर्ष मार्केटिंगची कंपनी चालवते आणि मी एक नोटीस करते, मला नेहमी पाहिजे असतं की आपले तरुण पुढे जावे. बरोबर. मला असं वाटतं की टॅलेंट तुझ्यामध्ये कधीच कमी नव्हता किंवा इथे जे बसले त्यांच्यामध्ये कमी नसतो. सोशल मीडिया एक
खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे तुमचं काम दाखवायला. जर त्या गोष्टी आपण एकत्रितपणे शिकवू शकलो किंवा सांगू शकलो की सोशल मीडियाचा वापर एका चांगल्या गोष्टीसाठी किंवा तू जे कामं करतोय स्वतःची लँग्वेज घेऊन म्हणजे मराठी भाषेमध्ये तू ते सोशल मीडियावर टाकलं तर लोक बघणारी असतात. बरोबर. पण ते टाकायला शिकणं फार महत्त्वाचं की मी हे काम करतोय माझं काय. तर संपदा इथे बसली ती तुला कसं शोधणार जर तिला माहितीच नसेल की माऊली हा एक्झिस्ट करतो. तर सोशल मीडियाचा वापर ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन स्किल तुमचे वाढवण्यासाठी करू शकता तर तो का नाही केला पाहिजे. मला अगदी ते खंत बसते की हे शिकवलंच गेलं पाहिजे. आणि बेसिक स्किल झालेली आहे. शिक्षण एकीकडे, तुमचं कम्युनिकेशन स्किल्स आणि तुमचं पर्सनल ब्रँड जे मी नेहमी म्हणत असते माझ्या व्हिडिओजमध्ये ते अगदी महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर काय होतं ग्रामीण भागात त्याचा अवेअरनेस कमी असतो. सोशल मीडिया कसं यूज करायचं हे जास्त अवेअर त्या बाबतीत नसतात. ते बऱ्यापैकी ग्रामीण भागातले लोक वेगवेगळ्या पद्धतीने सोशल मीडियावर लागले आहेत. पण ते जर योग्य प्रकारे यूज केलं गेलं तर जसं माझा प्रॉब्लेम होता जो कम्युनिकेशनच्या रिलेटेडचा मला त्यावेळेस ते कळालं असतं तर तो तिथंच सॉल्व्ह झाला असता. म्हणजे मी त्यावरती व्हिडिओज बघितले असते की मला इंग्लिश कसं बोलता येईल, मला CV कसे तयार करता येतील, मला अप्रोच कसं करता येईल, मेल ड्राफ्टिंग कसं करता येईल हे मी त्याच्यावर म्हणजे त्या सोशल मीडिया थ्रू हे शिकलो गेलो असतो. पण त्यावेळेस मला तो अवेअर नव्हता. पण हळूहळू ह्या गोष्टी कळायला लागल्या. जसं आपण शहरी भागात मी गेलो पुण्यासारख्या ठिकाणी जॉब सर्च करायला गेलो त्यावेळेस तिथून मला कळायला लागलं की बाबा आपण ह्या ठिकाणी भरपूर माग आहे. तर हे शिकलं गेलं पाहिजे आणि ह्यातून आपल्याला पुढं जायचं आहे हे शिकून. आणि हे आपल्यासाठी नवीन आहे तर ह्यातून भरपूर काही शिकून आपल्या येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटी आपण शोधल्या पाहिजेत. आपण आता डेव्हलपमेंटबद्दल बोलतोय. आपल्या आजूबाजूला काहीशा अशा गोष्टी घडतायत की त्या अतिशय फास्ट पेसनी पुढे चालल्या. बरोबर. पण त्याच पेसनी अनएम्प्लॉयमेंट पण पुढे चाललंय. हो अगदी बरोबर आहे. आणि डेटा सांगतोय मी नाही सांगत आहे. तर ह्या दोन्हीचा पॅराडॉक्स म्हणजे ह्या दोन्ही सायमल्टेनियसली गोष्टी घडत असताना मला अशी इच्छा होते की ॲज अ तरुण तुला काय वाटतं या गोष्टीबद्दल. तुम्ही बघितलं तर भारत हा युवकांचा देश समजला जातो. म्हणजे टोटल पॉप्युलेशनच्या मिनिमम 62% आपल्या भारतात तरुण आहेत. तर त्यामधला जर तुम्ही रेशो बघितला तर 38 करोड हे लोक पोस्ट ग्रॅज्युएशन करून बाहेर पडतात. पण ॲक्च्युली तुम्ही ज्यावेळेस डेटा बघितला ना तर त्यातल्या फक्त 10 ते 12% लोकांना नोकरी मिळते. बाकीचे सगळे सेल्फ एम्प्लॉयडला आपण असं म्हणता येईल की कोण फळे विकणारा, कोण भाजी विकणारा किंवा रोज असं कुठेतरी काम मिळणारा अशी लोक आहेत त्यात. अनएम्प्लॉयमेंटचा रेशो एवढा वाढत गेलेला आहे की त्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या सरकारची धोरणं. कारण ती धोरणं एवढी विचित्र आहेत की त्यात तरुणांचा कुठेच विचार केला जात नाही. निव्वळ त्या सगळ्या बोगस गप्पा आहेत की आम्ही यांना एवढे रोजगार देऊ तेवढे रोजगार देऊ. ते कधी दिसतच नाहीत. प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात ते बोललं जातं की आम्ही ह्यावेळेस 10,000 20,000 40,000 काही रोजगार तयार करू. पण कधी ते अक्षरशः म्हणजे ऑन ग्राउंडवर येतच नाही. ते फक्त कागदावर येतात. तर ते मग असं एम्प्लॉयमेंटचं असं व्हायला लागलं की लोकांचा रेशो आणि अनएम्प्लॉयमेंटचा रेशो हा त्याचा म्हणजे एक शिखर गाठून गेलेला आहे. तो भरपूर त्यात तफावत वाढलेली आहे. आणि त्यात म्हणलं तर आत्ताच्या घडीला AIचा आपण बघतोय त्यामुळं तर भरपूर नोकऱ्या जातात असं दिसतंय. पण त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असा आहे की तो नोकऱ्या पण काही ठिकाणी वाढवतोय. मग त्यात ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंट असेल, डाटा सायंटिस्ट असेल, नंतर सौर ऊर्जेवरती जे आपण नवीन इनोव्हेशन्स करतोय तर त्या रिलेटेड AI बऱ्याच नोकऱ्या क्रिएट करतोय. पण ते घालवताना आपण बघतोय तर ते सर्व्हिस सेक्टर तो घालवतोय नोकऱ्या. म्हणजे त्यात डाटा एंट्री असेल, बँकिंग सेक्टरमधल्या काही गोष्टी असतील तर AI तिथं ते इफेक्ट करतंय. मग सध्याच्या घडीला मला वाटतं की तरुणांनी नवीन गोष्टी शिकण्याकडे प्रयत्न केला पाहिजे. जसं जुन्या गोष्टी आपण मागं ठेवून पुढे जातो तर नवीन टेक्नॉलॉजीला आपण घेऊन पुढे गेलं पाहिजे. जुन्या गोष्टी विसरून मी म्हणत नाही की चालायला पाहिजे पण त्याचा एक रेफरन्स धरून नवीन गोष्टी आत्मसात करून आपण त्या पुढं गेलं पाहिजे. आणि ह्या AIचं तर आपण बघतोय की त्यातून ज्या येणाऱ्या संधी असणार आहेत त्या भरपूर मोठ्या असणार आहेत. फक्त त्या टेक्नॉलॉजीला आपल्याला ॲडप्ट करता आलं पाहिजे. आणि ही तरुणांना संधी आहे मी तर म्हणतो. एक आत्ताच्या घडीला संधी आहे. त्याच्याकडे निगेटिव्हली न बघता पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे की ज्या ठिकाणी तो 15 लाख नोकऱ्या घालवतोय तिथं तो मिनिमम 75 लाख नोकऱ्या तयार करतोय. फक्त हा ट्रान्सफॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधला आहे, बाकीच्या कोणत्याही गोष्टीतला नाही. आणि दुसरा आपण अनएम्प्लॉयमेंटच्या बाबतीत बोलायला तर गव्हर्नमेंटच्या काही गोष्टी आहेत की तिथं तुम्ही विचार करू शकता की 1000 जागेसाठी 1 लाख फॉर्म येतात. म्हणजे 1000 जागेसाठी 1 लाख फॉर्म येत असेल तर त्या तरुणांनी अभ्यास कसा करायचा आणि त्या स्पर्धेला सामोरं कसं जायचं. तर ह्याच गोष्टी त्यांनी कमी करून
फुल्ली त्यांच्या ज्या सीट्स आहेत त्या फिल केल्या, ज्या जॉबच्या असतील, त्याचा जास्त काही इम्पॅक्ट पडणार नाही, म्हणजे अनएम्प्लॉयवर त्याचा काही जास्त इम्पॅक्ट नाही पडणार. पण इम्पॅक्ट असा पडू शकतो की बाय चान्स एखादा तरुण आहे ग्रामीण भागातला, तर त्याला काहीतरी स्टार्टअप चालू करायचं आहे, तर तो गव्हर्नमेंटच्या स्कीम घेतो. आणि असं होतं की ज्यावेळेस तो गव्हर्नमेंटच्या स्कीम घ्यायसाठी जातो गव्हर्नमेंटच्या कार्यालयामध्ये, जिथं 10 अधिकाऱ्यांची गरज असते तर त्यावेळेस 2च अधिकारी असतात. तर त्याला तिथं त्या योजनेची माहिती घ्यायला किंवा योजना स्वतःसाठी घेण्यासाठी मिनिमम 1 महिना फेरफटका मागतो. तिथे त्याचं आर्थिक नुकसान होतं. त्याच वेळेस आपण तिथे बरेच रोजगार घालवत असतोय. ग्रामीण भागातले बरेच रोजगार आपण तिथं ड्रॉप करत असतोय, कारण ह्या गोष्टी त्यांना म्हणजे अफोर्डेबल नसतात. कारण गुंतवणूक वेगळी, ह्या योजनेसाठी लागणारा खर्च वेगळा आणि आपली सिस्टीम, ह्या सगळ्यांशी त्यांना सामना करायला लागतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे की इथं गव्हर्नमेंटचे एम्प्लॉयमेंट होणं पण गरजेचं आहे. फक्त आपण प्रायव्हेट सेक्टरचं बोलून नाही चालणार. जरी ह्या गव्हर्नमेंट सेक्टरचा जास्त एम्प्लॉयमेंटचा फरक नाही पडला तर तो इनडिरेक्टली इम्पॅक्ट असा करतोय की जेणेकरून तिथं बेरोजगारी तयार होते. अगदी बरोबर. त्याच्यामुळेच मला असा विचार येतोय की जेव्हा आपण बोलतो की भारत एक प्रगत देश म्हणून वाटचाल करतोय पुढे, बरोबर, तर तरुण म्हणून त्या 4 गोष्टी तुला काय वाटतात की त्यांनी केल्याच पाहिजेत, एस्पेशली ग्रामीण भागात? खरं म्हणलं तर ग्रामीण भागात सगळ्यात महत्त्वाचे शिक्षण ही गोष्ट आहे. कारण माणसाला शिक्षणच घडवतं. तर सगळ्यात महत्त्वाचं त्याला एज्युकेशन घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला बोललो की आता जी टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे, त्या टेक्नॉलॉजीला ॲडप्ट होणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जगाबरोबर बदललं पाहिजे. जग भरपूर चालतंय, तुम्ही तिथं थांबून नाही चालणार, तुम्हाला त्या जगाबरोबर जायचं आहे. तर टेक्नॉलॉजी ॲडप्ट केली गेली पाहिजे. एंटरप्रेन्योरशिप स्वतःच्यात तयार केले गेले पाहिजेत. मला वाटतं की दुसऱ्याला जॉब मागण्यापेक्षा आपण जॉब क्रिएट केले पाहिजेत. म्हणजे शेती रिलेटेड बिझनेस असतील, स्वतःचे काही स्टार्टअप असतील. आता उदाहरणार्थ एखाद्या रस्त्यावरती वडापाव विकणारा माणूस असतो, तो पण एका माणसाला जॉब देत होतो, म्हणजे एका घराचं तो कुटुंब चालत असतं. तर असे वेगवेगळे आपण नोकऱ्या तयार करू शकतो की आपण स्वतःच्या एंटरप्रेन्योरशिपवर. तर स्वतःमध्ये एक एंटरप्रेन्योरशिप निर्माण केली गेली पाहिजे की जेणेकरून तुम्ही स्वतः उद्योजक होऊन दुसऱ्यांना रोजगार द्याल आणि त्या रोजगारातून जे प्रमाण वाढणार आहे ते कमी होईल. थोडं का होईना तुमचा त्याला हातभार लागेल. तर ते एक सगळ्यात मला महत्त्वाचं वाटतं. कारण गावाकडे ऑपॉर्च्युनिटी आहेत, भरपूर आहेत. तुम्ही शहरी भागात एखादा बिझनेस उभा करायचा म्हटलं तर त्यासाठी जे इन्व्हेस्टमेंट लागतात, तर त्या तुलनेत ग्रामीण भागात कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये चांगला बिझनेस उभा राहू शकतो. तर मला वाटतं हे की ग्रामीण भागातल्या तरुणासाठी चांगली संधी आहे की तुम्ही कमी बजेटमध्ये चांगला बिझनेस सेटअप करून तो तुम्ही शहरी भागात त्याचं मार्केटिंग करू शकता आणि शहरी भागात तुम्ही त्याचा चांगला नफा मिळवून तुमचा व्यवसाय पुढे घेऊन जाऊ शकता. मला काय वाटतं की जेव्हा आपण आपल्या गावात थांबून एक व्यवसाय निर्माण करतो, जसं मागच्या एका मुलाखतीमध्ये मी दिव्यप्रभा म्हणून एक तुझ्यासारखीच तरुण आहे, तिने स्वतःचा व्यवसाय चालू केला ॲग्री सेक्टरमध्ये. फार कमी मुली आहेत ज्या एक ॲग्री बिझनेस म्हणून एक वर्टिकल घेतात. ती तेच म्हणली की मी माझ्या गावामध्ये थांबून माझ्यामुळे 20 लोकांना जॉब मिळाले. बरोबर. तर प्रत्येक तरुणाने असा विचार केला की मला माझ्या गावाचा अभिमान आहे आणि मला इथेच थांबून ती ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करायची. लोक माझ्यासाठी, आता मी सकाळी शेतकरी एक फार टॅलेंटेड आहे ते शेतकरी कुटुंबाशी बोलत होते आणि ते बोलले की टू ब्रदर्स म्हणून एक सगळ्यांना नाव माहितीच आहे टू ब्रदर्सचं. तर त्यांनी आम्हाला अप्रोच करून ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी आम्ही त्यांच्यासोबत काम करतो. ते अगदी क्लायमेट चेंजबद्दल बोलत होते आणि ते म्हणले की माझा मुलगा पण मला पाहिजे की इथेच थांबून ही शेती सांभाळावी आणि या शेतीतून मार्केटिंग शिकावं टू ब्रदर्स सारखं. मला पाहिजे की माझा मुलगा पुढच्या टू ब्रदर्स सारखा ब्रँड काढेल. बरोबर. ही जर भावना प्रत्येक तरुणामध्ये, प्रत्येक मुलीमध्ये, प्रत्येक मुलामध्ये आली तर आपले सगळे ग्रामीण भाग किती पुढे जातील. भरपूर पुढे जातील आणि हे येणं गरजेचं आहे खरं म्हणलं तर. आणि हे जर आलं ना तर माझ्यासारख्या तरुणाला शहरामध्ये जायची गरज लागणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की असे रोजगार निर्माण झाले तर शहरांवरचा पण ताण कमी होईल. आपण ज्या बऱ्याच गोष्टी बघतो, क्लायमेट वगैरे जे बोलतो, तर त्याचा इम्पॅक्ट इनडिरेक्टली ह्या गोष्टींवर पडत असतो. म्हणजे ज्यावेळेस ग्रामीण भागातली लोक शहरी भागात येतात त्यावेळेस बऱ्याच गोष्टी त्या इफेक्ट करतात त्यावरती. प्रदूषण वाढतं कारण गाड्यांचं प्रमाण वाढतं. तर ह्या गोष्टी तिथं त्या एवढ्या इम्पॅक्टफुल होतात की लोकसंख्या वाढली की कचरा वाढतो, कचरा वाढले की प्लास्टिक वाढतं, प्लास्टिक वाढलं की मग ते सगळ्यांना माहितीच आहे ते पर्यावरणासाठी किती घातक आहे. तर ह्या गोष्टी वाढत जातात. मग एका गोष्टीमुळे तुम्ही बघा किती म्हणजे बदल घडू शकतो की जर ह्या गावाकडेच गोष्टी तयार झाल्या तर भरपूर गोष्टी आपण एक लिमिटमध्ये ठेवू शकतो. म्हणजे थोडक्यात त्याचा जो इफेक्ट आहे
तो सगळ्यांवरती पडणार आहे, ना की फक्त बेरोजगारी असेल किंवा रोजगार निर्मिती, तर तो तुमच्या क्लायमेटवर पडतोय, तुमच्या बेरोजगारीवर तर पडतोयच, पण सगळ्या गोष्टींवरती तो इफेक्ट करतोय. माऊली, गावात इनोव्हेशन करणारे तरुण आहेत, बरोबर, पण त्यांना सपोर्ट करणारी सिस्टीम आहे का? खरं म्हणलं तर ना, हा प्रश्न आपण आपल्या जी प्रशासकीय धोरण आहेत त्यांना विचारलं पाहिजे. कारण हुनणारे लोक भरपूर आहेत गावात, त्यांना करण्याच्या भरपूर म्हणजे संधी आहेत आणि करायचं पण आहे, पण त्यांना ना सरकारी ज्या काय अडथळे असतात ते नाहीत पुढे जाऊन देत. भरपूर अडचणी त्यातून निर्माण त्यांना होतात. जसं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एखादी योजना जर असेल बिझनेसच्या रिलेटेड उभं करायची असेल तर ती त्यांना मिळवण्यासाठी मिनिमम 1-1 महिना पळावं लागतं. तर कधी गेलं तर कधी कार्यालयच नसतं, म्हणजे सरकारी कार्यालयच नसतं त्या योजनेसाठी, किंवा ही योजना आहे आपण ती कागदावर बघतोय, पण ज्यावेळेस ॲक्च्युली आपण ती घ्यायला जातो त्या कार्यालयात त्यावेळेस कळतं की इथं कोणच नाही त्याच्या. मग सगळं आहे तुमच्याकडे, टॅलेंट आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तर ह्या सरकारी धोरणांचा सगळ्यात जास्त इफेक्ट तरुणांच्या या इनोव्हेशनवर होतो आहे आणि तिथं त्यांना डिमोटिवेट होत आहेत थोडे त्यातून ते. त्यामुळे मला वाटतं की ह्या गोष्टी बदलल्या गेल्या पाहिजेत, की त्यांना सपोर्ट दिला गेला पाहिजे आणि इनोव्हेशन्स ज्या त्यांच्या वेगवेगळ्या आयडियाज वगैरे असतील तर त्या ॲक्च्युली आल्या पाहिजेत समोर. तुला वाटतं का की तरुणांनी एकत्र मिळून प्रश्न विचारले पाहिजेत, किंवा ज्या गोष्टी आपल्यासाठी अवेलेबल आहेत, नाही अवेलेबल आहेत, ते मोकळेपणाने बोललं पाहिजे? कधी कधी असं वाटतं की मी काही बोललो किंवा बोलले की तर मला अडचण येऊ शकते, किंवा अशी ती भीती का नाही पाहिजे तरुणांमध्ये? तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे, पण खरं म्हणलं तर आता समाज आपण बघितला ना तर काही लोक पुढे बोलण्यासाठी येतात, काही लोक येत नाहीत. काही लोक उतरतात तर त्यांना वाटतं की आपल्याला विरोधात कोणतरी येईल, आपल्याला जे आपण करतोय त्याला कोणतं विरोध करेल. म्हणजे गाव पातळीवर तर ह्या भरपूर संकट असतात. शहरी भागातलं मला जास्त सांगता यायचं नाही, पण गाव पातळीवर मी सांगू शकतो की तिथं भरपूर गोष्टींचा त्यांना अडथळा येत असतात. आणि बोलणं सगळ्यात महत्त्वाचं की बाबा हां मला ह्या गोष्टीची अडचण येते, डिरेक्टली नाही ते बोलू शकत, कारण त्याला वाटतं की मी आता हे करतोय, पुढं मला हे जाऊन अडचणीचं ठरू शकतो, मला तिथं तो अडचण निर्माण करू शकतो, म्हणून ओपनली कोण बोलायला मेनली तयार नसतं. आणि मला वाटतं हे बोललं गेलं पाहिजे आणि क्वेश्चन विचारले गेले पाहिजेत. जी आपली सरकारी यंत्रणा आहे त्यांना ते क्वेश्चन विचारले गेले पाहिजेत, आमचा अधिकार का नाही तो, की आम्ही का नाही तो तुम्हाला तो मागावा. तर हे क्वेश्चन नक्कीच विचारले गेले पाहिजेत. ते एक खेकड्यांची म्हण माहिती आहे? खेकड्यांची म्हण? ज्याच्यामध्ये एक खेकडा बादलीमधून बाहेर निघायला बघत असतो आणि बाकीचे खेकडे मागे त्याला उडत असतात. बरोबर. तसा कधी अनुभव काही आलाय? तसा अनुभव म्हणजे एवढा तरी काय माझ्या लाईफमध्ये नाही आला, पण समाजात कसं असतं ज्यावेळेस तुम्ही ना बेरोजगार असता तर समाज त्याला वेगळ्या दृष्टीने बघतो, म्हणजे एक बहिष्कृत तरुण त्या दृष्टीनं त्याला बघितलं जातं. घरातली पण एक वागणूक वेगळ्या प्रकारची असते, म्हणजे वेगळ्याच डिप्रेशनमधून तो एक माणूस जात असतो त्या काळात. तर तिथं खरं म्हणलं तर सपोर्ट देण्याची गरज असते. तुम्ही जसं खेकड्याचं उदाहरण दिलं तसं त्याला थोडंफार ते जुळतं मिळतं होईल, तर त्यावेळेस ते सपोर्ट न देता हिनवलं जातं, अरे काय रे तुला काहीच नाही, तू का असं फिरतोय, तू किती ट्राय करणार आहे, तुला किती काय कामं मिळणार आहेत, कशाला काय करतोय, घरचंच बघ. मग ह्या गोष्टी त्याला डिमोटिवेट करतात. तर खरं म्हणलं तर इथं ह्या गोष्टी यूज केल्या पाहिजे आणि एकमेकाला सपोर्ट दिलं गेलं पाहिजे. आणि समाजात वेगवेगळ्या पद्धतीनं तर त्याला हिनवलं जातं की हा काय करणार आहे, हा काय करू शकतो, झालं ना काय ह्याच्या पुढे तर जाऊ शकत नाही. आणि घरातल्यांचा माइंडसेट वेगळा असतोय की बाबा घरातली परिस्थिती त्यावेळेस वेगळ्या प्रकारे असते, तर तो एवढा ट्राय करतोय तो ह्याला यशच मिळत नाही, तर आता पुढे तर जाऊन तो काय करणार आहे, कारण तो माइंडसेट झालेला असतो त्यांचा, तो आपण नाही चेंज करू शकत. म्हणून मला वाटतं की ह्या गोष्टीकडे बघितलं नाही पाहिजे आणि आपण आपला प्रवास चालू ठेवला गेला पाहिजे. आपल्याला भारतीय तरुण म्हणून ती एक गोष्ट कुठली आहे ती एकत्र आणू शकते? एकदम उत्तम तुम्ही प्रश्न विचारला, कारण ह्या घडीला त्याची खूप गरज आहे. तुम्ही आता भारतात बघत असाल तर धर्माधर्मात जातीत तेढ निर्माण केलं जात आहे, तर ते तेढ निर्माण होऊ नये हे खरं म्हणलं तर आत्ताच्या युवकांची खरी गरज आहे, कारण तेच ह्या गोष्टीला सक्षमपणे हँडल करू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर आपण शिवकाळातलं उदाहरण देऊ शकतो. म्हणजे ज्या काळात हजारो संकट म्हणजे आपल्यावर घोंगावत होती, त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक तरुण उभा राहतो, 18 पगड जातींना एक करतो आणि जुलमी ज्या राजवटी होत्या त्या जुलमी राजवटी एवढा अन्याय अत्याचार करत होते की तो डोळ्यांनी पण बघवणारा नव्हता. तर त्या जुलमी राजवटीविरुद्ध 18 पगड जातींना एकत्रित करून एक त्यांनी स्वराज्य ही संकल्पना निर्माण केली. स्वराज्य संकल्पना अशी होती की निर्भयपणे जगणारं एक राज्य,
आणि ते निर्भय राज्य प्रत्येकाचं स्वप्न बघण्याचं आणि जगण्याचं स्वातंत्र्य देईल. तर ते महाराजांना तयार करायचं होतं, म्हणून त्यांनी 18 पगड जातींना एकत्र केलं आणि त्यातून त्यांनी असा संदेश दिला की जात, धर्म, भेद, वंश या कुठल्याच गोष्टी माणसाला चांगलं काम करताना अडचणीच्या येत नाहीत. त्यांचं एक साधंच उदाहरण आहे, शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख मुस्लिम धर्माचा होता. त्यांच्या काही तुकड्या मुस्लिम होत्या. तर आपण आत्ताच्या घडीला बघतोय की आपण एवढ्या टेक्नॉलॉजीला ॲड झालो, एवढ्या गोष्टी आपल्या समोर आहेत, तरी पण आपण जाती धर्मात अडकलेलो आहे. काही गोष्टी आपल्याला त्यात अडकून ठेवत आहेत. पण मला वाटतं की आत्ताच्या तरुणांनी एकत्मतेचा, जसं शिवाजी महाराजांनी एक स्वराज्य संकल्पना दिली, तर ती स्वराज्य संकल्पना एकात्मतेची होती. तर ते बघून ते आपल्यात आत्मसात करून सगळ्यांनी एक आलं पाहिजे आणि मेनली आपल्या कामावरती फोकस केलं पाहिजे. जसं तुम्ही बेरोजगारावरती बोलताय, नोकरी मिळत नाहीत, तर त्याचा एक प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांच्या आत्मचरित्राची प्रेरणा घेऊन एक व्यावसायिक बनलं पाहिजे. कोणी वेगवेगळ्या क्षेत्रात कामं केलं पाहिजे, जसं शेतीमध्ये करत असेल, वेगवेगळ्या क्षेत्रात आपण आपल्या पद्धतीनं आपण पुढे प्रवास चालू ठेवला पाहिजे. ह्या गोष्टीत न अडकता, धर्म, जात, भेद आणि वंश ह्या गोष्टीत न अडकता एकमेकांना सहकार्य करून एकमेकाला पुढे गेलं पाहिजे. मला वाटतं तो एक आवाज आणि पुढे चालत जाण्याची जी क्षमता आहे ती आपल्या सगळ्यांमध्येच आहे आणि आपण तेथेच आपलं पूर्णपणे लक्ष आणि पूर्णपणे आपला ध्येय तो ठेवला पाहिजे की आपण भारत म्हणून कसं जाणलो जातोय आणि आपला स्वतःवर किती अभिमान वाटला पाहिजे की आपण एक भारतीय आहे. हो, कारण भारताला भरपूर गौरवशाली इतिहासाची परंपरा आहे. म्हणजे आपण बघतो की आपली 28 राज्य आहेत, वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या भागात बोलल्या जातात. कन्नड, तमिळ, बेंगोली भरपूर भाषा बोलल्या जातात. पण ज्यावेळेस एखादा तमिळ माणूस पुण्यामध्ये येतो, आपण आता पुण्यासारख्या ठिकाणी काम करतो म्हणल्यावर सगळ्यांशी आपला संबंध येतो, तर त्यावेळेस कधी वाटतं की बाबा हा आपल्यापेक्षा वेगळा आहे, आपण त्याला ॲडॅप्ट होऊन जातो. म्हणजे भारताची संस्कृती असताना अशी आहे की ती प्रत्येक गोष्टीला आत्मसात करते, म्हणून ते जगात श्रेष्ठ आहे असं मला वाटतं. आणि ते आत्ताच्या बहुसंख्य तरुणांना गरजेचं आहे की ह्या संस्कृतीला वेगळ्या पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे, की ह्यातून एक एकात्मता शिकली गेली पाहिजे, ना की कोणत्या गोष्टीत अडकून राहून, आणि ह्यातून आपल्या स्वतःची प्रगती साधली गेली पाहिजे. आणि एक चढता आलेखच मी म्हणतो की त्यांनी आपल्या आयुष्यासाठी ह्याचा एक उदाहरण घेऊन केला गेला पाहिजे. अगदी अगदी. माऊली, आता आपण एवढं सगळं बोललो, बरोबर, AI बद्दल बोललो, आपल्या प्रगतीबद्दल बोललो, हे सगळं बोलत असताना आपल्या दोघांना इथे बसायची आणि या बेसिक गोष्टींबद्दल बोलायची गरजच का पडली? गरज पडण्यामागचं कारण असं आहे की तुम्ही विचार करा, भारताला मिनिमम 78 इयर्स झाले स्वातंत्र्य झालेला. स्वातंत्र्य वेळेचा भारत बघितला गेला तर त्यावेळेस वेगळी म्हणजे संरचना होती. त्या काळात तेला तुपाचे दिवे लागायचे, आता ट्यूबलाईट आल्यात. म्हणजे तुम्ही बघताय की चेंजेस किती झालेत. त्याचबरोबर विज्ञानाने एवढी प्रगती केली की AI सारखं तंत्रज्ञान आलं, ChatGPT सारखं तंत्रज्ञान आलं, ते आज पूर्ण जगात काम करते. चंद्रावरती माणसं पोचलीत. पण आणि माणसांच्या वेशभूषा पण बघा तुम्ही, एवढ्या चेंज झाल्यात की जुन्या काळात ते मोठी पॅन्ट घातली जायची, एवढी मोठी पॅन्ट असायची, त्यातून तो पाय दिसायचा. आता एवढ्या टाईपचे आपलं कल्चर चेंज झालं कपड्यांच्या बाबतीत. पण त्या विज्ञानाला आणि त्या टेक्नॉलॉजीला कपड्याच्यातला माणूस बदलता आला का? नाहीच तो बदलता आला. कारण सगळं चेंज होतं पण त्या माणसाला त्या गोष्टींशी जुळवता येत नाही आणि त्या विज्ञानाला पण त्याला बदलता येत नाही. खरं म्हणलं तर ते आपल्याला त्या माणसाला बदल करणं गरजेचं आहे आणि त्या माणसांना बदलवणं गरजेचं आहे. म्हणून तर आपण मला वाटतं की ह्या ठिकाणी बसलेलो आहोत की आपल्या माध्यमातून बऱ्याच लोकांचं त्यातून आत्मपरिवर्तन होईल आणि सकारात्मक दृष्टीने ते पुढे जातील. आणि जसं मी सांगितलं की तेला तुपाच्या दिव्यापासून ट्रान्सफॉर्मेशन ट्यूबलाईटींपर्यंत आलं आहे, तसं त्या माणसांचं एक ट्रान्सफॉर्मेशन जुन्या विचारांपासून ते नव्या विचारांपर्यंत होऊन स्वतःच्या आयुष्यामध्ये किंवा लाईफमध्ये त्यांनी एक बदल घडवावा आणि यशाच्या उंच उंच शिखरावर त्यांनी झेप घ्यावी. पुढील 10 वर्षाचा माऊली हे बदल घडून आणू शकतो का? पुढील 10 वर्षात बदल घडून येऊ शकतो, पण हे डिपेंड आहे. माऊली पुढील 10 वर्षाचा माऊली हे स्वतः बदल घडून आणू शकतो का? नक्कीच नक्कीच बदल घडवून आणू शकतो. कारण जे मी मागचं बघितलेलं आहे, सोसलेलं आहे, ते माझ्यासाठी खूप वेदनादायी होतं आणि मला तो बदल घडवणं गरजेचंच होतं. कारण का गरजेचं होतं की मागं काय नव्हतंच, मला पुढं बघायचं होतं आणि पुढच्या स्वप्नांकडे बघत मला धावायचं होतं. म्हणून पुढच्या 10 वर्षाचा माऊली नक्कीच स्वतःच्यात बदल घडवू शकतो आणि घडवलाच पाहिजे. आणि त्या माऊलीची मुलाखत घ्यायलाही आम्हाला परत यायला आवडेल. नक्कीच. पण तुमच्याकडून पण मी प्रेरणा घेऊन आतापर्यंतचा प्रवास केलाच आहे, पण अजून पण ह्या पॉडकास्टमुळं माझी स्वप्न वाढलीत. तुम्ही मला एका वेगळ्या उंचीवर आणून बसवलेलं आहे, पण आता मला अजून वेगळ्या उंचीवरती जायचं आहे.
आणि नक्कीच जाशील. आणि नक्कीच हा एपिसोड बघणारे अनेक तरुण असतील ज्या तुझ्याकडून प्रेरणा घेतील आणि पुढे एकत्रितपणे एक वेगळा भारत घडवतील. नक्कीच. आणि तो ग्रामीण भागातून तो भारत जो असेल विकसित भारत त्याची. विकसित भारत. हो. महात्मा गांधी बोलायचे की युवकांनी खरं म्हणलं तर गावाकडे चला. म्हणजे त्यांची एक कविता होती, गावाकडे चल माझ्या दोस्ता. म्हणजे अभयंक त्या लेखकांचं मला आता नाव आठवत नाही, पण त्यांनी ती कविता लिहिली गेली होती की गावाकडे चल माझ्या दोस्ता म्हणून. त्यात त्यांनी असं लिहिलं होतं की गावाकडची लोक खूप सुंदर आहेत, त्यांचं मन मोकळं आहे आणि त्यांचा स्वभाव पण पूर्णपणे एका जसं पाणी असतं त्याच राय पाहिजे. तर तुम्ही गावाकडे जा, गावाला अनुभवा आणि गावात काय नवीन काय गोष्टी करता येतील तर त्या करा. म्हणून महात्मा गांधी पण बोलायचे की तुम्ही गावाकडे चला. आणि मला वाटतं की तो दृष्टिकोन ठेवून आत्ताच्या तरुण पिढीनं शहराकडे न भागता गावाकडे लक्ष देऊन तिथं कसं काय नवीन गोष्टी करता येतील, नवीन इनोव्हेशन काय करता येतील ह्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. तू जसं म्हणला तसं पाण्यावरनं मला एक आठवलं की पाणी एका दगडाला पण घडवू शकतं. जेव्हा नदी ठरवते की तिला या दिशेने जायचं ती त्या दिशेनेच जाते. आणि जेव्हा आपण आपल्या ग्रामीण भागाला बघतो आणि तिथल्या लोकांना बघतो ती दिशा घडवू शकतं. आणि तेच मला आज या मुलाखतीतून शिकायला मिळालं. आणि पाण्यासारखंच आपलं जीवन पुढे जात राहावं ही मला मनापासून इच्छा आहे. आणि आज तू वेळ दिला, आपण या गोष्टी मन मोकळ्यापणे बोलू शकलो. बरोबर. त्यासाठी मनापासून धन्यवाद. खरं म्हणलं तर मी तुमचे धन्यवाद मानले पाहिजेत की तुम्ही जी ही नवीन सिरीज करत आहात ती माझ्यासारख्या असंख्य तरुणांना प्रेरणा देणारी आहे. कारण माझ्यासारख्या असंख्य तरुणांच्या ह्या गोष्टी तुम्ही समोर आणणार आहात. तर नक्कीच माझ्यासाठी एक ही मोठी ऑपॉर्च्युनिटी होती की तुम्ही मला ह्या सिरीजमध्ये तुमच्या एक पार्टिसिपेंट म्हणून होण्याचं संधी दिली. मी तुम्हाला धन्यवाद मानलं पाहिजे की मला ह्या एका प्लॅटफॉर्मवरती तुम्ही आणलं आणि माझी स्टोरी जगाला मी म्हणतो दाखवली. कारण माझ्यासाठी खूप प्राऊड फील गोष्ट आहे की मी तुमच्या पॉडकास्टवर तुमच्याशी बोलतो आहे आणि माझे अनुभव शेअर करतो आहे. नक्कीच माझ्यासाठी हे प्राऊड फील आहे. थँक्यू माऊली, खूप छान वाटलं आज हे सगळं मुलाखत घेऊन.